पुढची इडियम आहे टेक द बुल बाय द हॉर्न्स. परत ऐका, टेक द बुल बाय द हॉर्न्स. याचा इंग्लिश मिनिंग टू कन्फ्रंट अ डिफिकल्ट प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन डायरेक्टली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर धाडसाने आव्हानाला तोंड देणे, आलेले संकट हिंमतीने स्वीकारणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बुल म्हणजेच बैल आणि हॉर्न्स म्हणजेच शिंगे. एक पिसाळलेला बैल अंगावर येत असताना पळून जाण्याऐवजी थेट त्याच्या शिंगांना धरून त्याला रोखणे बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस कोणत्याही संकटाला किंवा कठीण परिस्थितीला घाबरून न जाता धैर्याने आणि आत्मविश्वासाने थेट सामोरा जातो, तेव्हा तो संकटावर हिंमतीने मात करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टेक द बुल बाय द हॉर्न्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू कन्फ्रंट. आपली पुढची इडियम आहे गो द एक्स्ट्रा माइल. परत ऐका, गो द एक्स्ट्रा माइल. याचा इंग्लिश मिनिंग टू पुट इन एक्स्ट्रा एफर्ट किंवा डू मोर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर जास्त मेहनत करणे, अपेक्षेपेक्षा जास्त काम करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? तुमचे काम जर 1 मैल चालण्याचे असेल पण तुम्ही स्वतःहून अतिरिक्त 1 मैल म्हणजेच एक्स्ट्रा मैल चाललात तर तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करत आहात, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस दिलेले काम तर पूर्ण करतोच, पण यशासाठी त्याहून अधिक कष्ट घेऊन ते उत्तम प्रकारे करतो, तेव्हा तो अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घेत असतो. म्हणून लक्षात ठेवा, गो द एक्स्ट्रा माइल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू पुट इन एक्स्ट्रा एफर्ट किंवा डू मोर दॅन व्हॉट इज एक्सपेक्टेड. आपली पुढची इडियम आहे अ व्हाईट एलिफंट. परत ऐका, अ व्हाईट एलिफंट. याचा इंग्लिश मिनिंग अ पोझिशन ऑर प्रोजेक्ट दॅट इज मोर ट्रबलसम किंवा कॉस्टली दॅन इट इज वर्थ. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर जड ओझं ठरणारी वस्तू, अत्यंत महागडी पण निरुपयोगी गोष्ट. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? प्राचीन थायलंडमध्ये राजा ज्याला शिक्षा द्यायची असते त्याला पांढरा हत्ती भेट द्यायचा. पांढरा हत्ती पवित्र असल्याने त्याला काम लावता यायचे नाही, पण त्याला खाऊ घालण्याचा प्रचंड खर्च त्या माणसाला भिकेला लावायचा, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस दिखाव्यासाठी एखादी अत्यंत महागडी वस्तू घेतो आणि फक्त तिच्या मेंटेनन्सवरच त्याचे पैसे वाया जातात, तेव्हा ती वस्तू त्याच्यासाठी एक पांढरा हत्ती ठरते. म्हणून लक्षात ठेवा, अ व्हाईट एलिफंट या इडियमचं इंग्लिश मिनिंग आहे अ पोझिशन ऑर प्रोजेक्ट दॅट इज मोर ट्रबलसम किंवा कॉस्टली दॅन इट इज वर्थ. आपली पुढची इडियम आहे बाईट द बुलेट. परत ऐका, बाईट द बुलेट. याचा इंग्लिश मिनिंग टू एन्ड्युअर अ पेनफुल सिच्युएशन किंवा फेस इट विथ करेज. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर इच्छा नसताना सुद्धा, पर्याय नसल्यामुळे एखादी कटू गोष्ट स्वीकारणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जुन्या काळात सैनिकांना भूल देण्याचे औषध नसायचे. ऑपरेशनच्या वेळी वेदना सहन करण्यासाठी त्यांना दातात बंदुकीची गोळी म्हणजेच बुलेट चावून धरायला लागायची, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस संकटातून पळून जाण्याऐवजी अनिवार्य असलेल्या वेदना किंवा कटू परिस्थिती धैर्याने स्वीकारतो, तेव्हा तो कठीण प्रसंगाचा हिंमतीने सामना करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, बाईट द बुलेट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू एन्ड्युअर अ पेनफुल सिच्युएशन किंवा फेस इट विथ करेज. आपली पुढची इडियम आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. परत ऐका, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. याचा इंग्लिश मिनिंग टू कन्फेस युअर मिस्टेक्स किंवा रँगडूइंग ओपनली अँड ऑनेस्टली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वच्छपणे कबूल करणे, मनमोकळेपणाने सत्य सांगून टाकणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? ब्रेस्ट म्हणजेच ऊर किंवा छाती. जेव्हा आपण छातीत लपवून ठेवलेले सर्व गुपित किंवा स्वतःच्या चुका बाहेर काढून मोकळेपणाने सांगतो, तेव्हा आपले हृदय एकदम क्लीन होते, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःचा अपराध किंवा चूक न लपवता प्रामाणिकपणे सर्वांसमोर मान्य करतो, तेव्हा तो सत्य सांगून स्वतःचे मन स्वच्छ करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू कन्फेस युअर मिस्टेक्स किंवा रँगडूइंग ओपनली अँड ऑनेस्टली. आपली पुढची इडियम आहे टच अ रॉ नर्व. परत ऐका, टच अ रॉ नर्व. याचा इंग्लिश मिनिंग प्रोव्होक अ रिॲक्शन किंवा बाय रेफरिंग टू अ सेन्सिटिव्ह टॉपिक. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्या संवेदनशील विषयास हात घालून इतरांच्या भावना भडकविणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? दाताची नस म्हणजेच नर्व जर उघडी किंवा रॉ पडली असेल आणि तिथे चुकून टच म्हणजेच स्पर्श झाला तर झणझणीत वेदना होते, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस मुद्दाम दुसऱ्याच्या दुःखऱ्या किंवा अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर बोट ठेवून त्याला दुखावणारे बोलतो, तेव्हा तो त्यांच्या भावना भडकवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टच अ रॉ नर्व या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे प्रोव्होक अ रिॲक्शन किंवा बाय रेफरिंग टू अ सेन्सिटिव्ह टॉपिक.
आपली पुढची इडियम आहे हेल अँड हार्टी. परत ऐका, हेल अँड हार्टी. याचा इंग्लिश मिनिंग हेल्दी, टू बी इन गुड हेल्थ किंवा फिजिकली स्ट्रॉंग. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर निरोगी, शारीरिकदृष्ट्या मजबूत, ठणठणीत असणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? हेल म्हणजेच सुदृढ आणि हार्टी म्हणजेच उत्साही. जो माणूस शरीराने आणि हृदयाने म्हणजेच हार्टने अगदी ठणठणीत आणि निरोगी असतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस वयाची पर्वा न करता उत्तम आरोग्य राखून शारीरिकदृष्ट्या एकदम फिट असतो, तेव्हा तो अत्यंत निरोगी जीवन जगत असतो. म्हणून लक्षात ठेवा, हेल अँड हार्टी या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे हेल्दी, टू बी इन गुड हेल्थ किंवा फिजिकली स्ट्रॉंग. आपली पुढची इडियम आहे क्वाइट अ कॅच. परत ऐका, क्वाइट अ कॅच. याचा इंग्लिश मिनिंग अ पर्सन हू इज हायली डिझायरेबल किंवा अपीलिंग इन रिलेशनशिप्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याचा हेवा वाटेल अशी आकर्षक व्यक्ती, लग्नासाठी किंवा प्रेमासाठी सर्वांना हवीहवीशी वाटणारी व्यक्ती. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? मासेमारी करताना जाळ्यात एखादा खूप दुर्मिळ आणि मौल्यवान मासा म्हणजेच कॅच लागणे, ज्याचा सर्वांना हेवा वाटेल, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्याला असा गुणवान आणि उत्तम जोडीदार मिळतो, जो मिळण्याची सगळेच जण इच्छा ठेवून असतात, तेव्हा तो सर्वांना हवासा वाटणारा जोडीदार असतो. म्हणून लक्षात ठेवा, क्वाइट अ कॅच या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अ पर्सन हू इज हायली डिझायरेबल किंवा अपीलिंग इन रिलेशनशिप्स. आपली पुढची इडियम आहे टॉक 19 टू द डझन. परत ऐका, टॉक 19 टू द डझन. याचा इंग्लिश मिनिंग टॉक इन्सेसंटली, टू टॉक रॅपिडली किंवा अ लॉट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सतत बोलत राहणे, न थांबता बडबड करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? डझन म्हणजे 12. जर एखाद्याला 12 शब्द बोलायला सांगितले, पण तो भरभर 19 म्हणजेच 19 शब्द बोलला, तर तो अतिवेगाने आणि खूप बडबड करणारा आहे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादी व्यक्ती जराही उसंत न घेता अत्यंत वेगाने आणि सलग न थांबता बोलतच सुटते, तेव्हा ती प्रचंड वेगाने बडबड करत असते. म्हणून लक्षात ठेवा, टॉक 19 टू द डझन या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टॉक इन्सेसंटली, टू टॉक रॅपिडली किंवा अ लॉट. आपली पुढची इडियम आहे हेड ओव्हर हील्स. परत ऐका, हेड ओव्हर हील्स. याचा इंग्लिश मिनिंग टू बी डीपली अँड कम्प्लिटली इन लव्ह किंवा विथ समवन सडनली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याच्या प्रेमात आकंठ बुडणे किंवा प्रेमात वेडे होणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? माणसाचे डोके म्हणजेच हेडवर असते आणि टाचा म्हणजेच हिल्स खाली असतात. पण प्रेमात पडल्यावर माणूस उलटा पालटा होतो, म्हणजेच हेड खाली आणि हिल्सवर, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःचे भान हरपून पूर्णपणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या आकंठ प्रेमात पडतो, तेव्हा तो प्रेमात पार वेडा झालेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, हेड ओव्हर हील्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू बी डीपली अँड कम्प्लिटली इन लव्ह किंवा विथ समवन सडनली. आपली पुढची इडियम आहे बर्न वन्स फिंगर्स. परत ऐका, बर्न वन्स फिंगर्स. याचा इंग्लिश मिनिंग टू सफर कॉन्सिक्वेन्सेस, फेस डिफिकल्टीज किंवा गेट इन टू ट्रबल. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वतःला अडचणीत टाकणे, स्वतःचेच नुकसान करून घेणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? विनाकारण विस्तवात हात घातला की बोटे म्हणजेच फिंगर्स जळणारच, म्हणजेच बर्न होणारच, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याच्या भानगडीत पडून किंवा अत्यंत धोकादायक काम करून स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतो, तेव्हा तो स्वतःलाच संकटात ढकलत असतो. म्हणून लक्षात ठेवा, बर्न वन्स फिंगर्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू सफर कॉन्सिक्वेन्सेस, फेस डिफिकल्टीज किंवा गेट इन टू ट्रबल. आपली पुढची इडियम आहे प्लेज फास्ट अँड लूज. परत ऐका, प्लेज फास्ट अँड लूज. याचा इंग्लिश मिनिंग टू बी इरेस्पॉन्सिबल, डिसीटफुल किंवा सेज वन थिंग अँड डज अनदर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर बेजबाबदारपणे वागणे, बोलणे एक आणि करणे दुसरे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जो माणूस वागताना कधी फास्ट तर कधी लूज पडतो, त्याचा काहीच नेम नसतो. तो नेहमी लहरी आणि अविश्वसनीय असतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस दिलेला शब्द पाळत नाही आणि बेईमानी करून अत्यंत बेजबाबदारपणे वागतो, तेव्हा तो स्वतःच्या लहरीनुसार चालत असतो. म्हणून लक्षात ठेवा, प्लेज फास्ट अँड लूज या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू बी इररिस्पॉन्सिबल, डिसीटफुल किंवा सेज वन थिंग अँड डज अनदर. आपली पुढची इडियम आहे हँगिंग बॅक. परत ऐका, हँगिंग बॅक. याचा इंग्लिश मिनिंग टू हेजिटेट टू प्रोसीड किंवा टू स्टे बिहाइंड ड्यू टू रिलक्टन्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर भीतीपोटी किंवा संकोचामुळे मागे राहणे, सहभाग न घेणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची?
हँगिंग म्हणजेच लटकणे आणि बॅक म्हणजेच मागे. एखादा माणूस स्वतःहून पुढे न जाता भीतीने पाठीमागेच रेंगाळत राहतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःला कमी लेखून संकोचामुळे किंवा भीतीमुळे नवीन कामात सहभाग घेण्यापासून मागे हटतो तेव्हा तो लाजून मागेच राहतो. म्हणून लक्षात ठेवा, हँगिंग बॅक या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू हेजिटेट टू प्रोसीड किंवा टू स्टे बिहाइंड ड्यू टू रिलक्टन्स. आपली पुढची इडियम आहे टर्न ओव्हर अ न्यू लीफ. परत ऐका, टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा इंग्लिश मिनिंग टू मेक अ फ्रेश स्टार्ट किंवा टू चेंज वन्स बिहेवियर फॉर द बेटर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर नवीन सुरुवात करणे, वागण्यात सकारात्मक बदल करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? लीफ म्हणजे झाडाच्या पानासोबतच पुस्तकाचे पान म्हणजेच पेज. आयुष्याच्या पुस्तकाचे जुने आणि वाईट पान उलटून एक नवीन पान म्हणजेच न्यू लीफ सुरू करणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या जुन्या आणि वाईट सवयी कायमच्या सोडून एका चांगल्या मार्गावर नव्याने चालायला लागतो तेव्हा तो आयुष्याची नवीन आणि फ्रेश सुरुवात करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, टर्न ओव्हर अ न्यू लीफ या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू मेक अ फ्रेश स्टार्ट किंवा टू चेंज वन्स बिहेवियर फॉर द बेटर. आपली पुढची इडियम आहे थ्रो इन द टॉवेल. परत ऐका, थ्रो इन द टॉवेल याचा इंग्लिश मिनिंग टू गिव्ह अप, टू ॲडमिट डिफीट किंवा टू क्विट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर पराजय किंवा हार मान्य करणे, शरण जाणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बॉक्सिंगच्या खेळात जेव्हा बॉक्सरला मार सहन होत नाही आणि तो पडतो तेव्हा त्याचा कोच रिंगमध्ये टॉवेल फेकतो म्हणजेच टॉवेल थ्रो करतो, ज्याचा अर्थ आम्ही हार मानली असा होतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस संकटांशी लढताना पूर्णपणे थकून जातो आणि आपले प्रयत्न सोडून देतो तेव्हा तो परिस्थितीसमोर हार मान्य करून शरण जात असतो. म्हणून लक्षात ठेवा, थ्रो इन द टॉवेल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू गिव्ह अप, टू ॲडमिट डिफीट किंवा टू क्विट. आपली पुढची इडियम आहे बीट द डेड हॉर्स. परत ऐका, बीट द डेड हॉर्स याचा इंग्लिश मिनिंग टू कंटिन्यू परस्युइंग अ टॉपिक दॅट इज ऑलरेडी सेटल्ड किंवा नो लॉंगर रेलेव्हंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर उपयोगी नसलेल्या किंवा संपलेल्या मुद्द्यावर चर्चा करून वेळ घालविणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? घोडा आधीच डेड म्हणजेच मेलेला असेल तर त्याला कितीही चाबकाने बीट केले म्हणजेच मारले तरी तो उठून पळणार नाही, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस जो विषय आधीच संपून गेलाय त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करून स्वतःची ऊर्जा आणि वेळ वाया घालवतो तेव्हा तो एका व्यर्थ गोष्टीच्या मागे लागलेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, बीट द डेड हॉर्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू कंटिन्यू परस्युइंग अ टॉपिक दॅट इज ऑलरेडी सेटल्ड किंवा नो लॉंगर रेलेव्हंट.